नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीत शिवाजीनगर पोलिसांची IPL बेटिंगवर मोठी कारवाई. 9 आरोपी अटकेत. तब्बल 86 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त. इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या अवैध IPL क्रिकेट बेटिंग व्यवसायावर शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 86,94,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीतील पूर्व भागातील इंदिरा हाऊस जवळील परिसरात मोबाईल आणि ऑनलाईन माध्यमातून IPL सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत आरोपींकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही, इंटरनेट उपकरणे तसेच बेटिंगसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे 86,94,000 रुपये किमतीचे 22 मोबाईल हँडसेट, 3 फोर व्हीलर, 15,000 रुपयांचा राऊटर, 70,230 रुपयांचा टीव्ही सेट, 52 लाख रुपयाहून अधिक किमतीची 4 चाकी वाहने तसेच ऑनलाईन बेटिंगसाठी वापरण्यात येणारी विविध उपकरणांचा समावेश आहे. पोलीस तपासात आरोपी ऑनलाईन ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यांवर पैशांची देवाणघेवाण करून बेटिंगचा व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून विविध खात्यांद्वारे आर्थिक व्यवहार होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अभय विकास बडवे, गणेश प्रकाश पाटील, अभिजित विकास बडवे, उत्तम सिंग बग्गा, याकूब अब्दुल मुजावर, ऋषभ उमेश पाटील, नितेश उर्फ गोट्या पवार, मनीष भारत नागावकर आणि सचिन हरगापुरे यांचा समावेश आहे. ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या बेटिंग रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आणि बातमीसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.